हरिओम. श्री विष्णू सहस्रनाम. श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. साक्षी. एखाद्या घडणाऱ्या घटनेचा कसल्याही प्रकारचा संबंध स्वतःकडे येऊ न देता जो अलिप्ततेने सर्व गोष्टी पाहतो, असा या नामाचा अर्थ. आपण सर्वजण त्या ईश्वराचेच अंश असल्याने आपल्या सर्वांमध्ये हा साक्षीभाव इनबिल्ट असतो असे म्हणायला हरकत नाही. या साक्षीभावाची आपण जोपासना केली तर आपल्या हातून घडणारे प्रत्येक कर्म हे निष्काम कर्मयोगातच गणले जाईल. रात्री अंथरुणावर पाठ टेकल्यावर दिवसभरात घडलेल्या घटनांचा आपण त्रयस्थ भावनेने आढावा घेतला तर आपण आपला साक्षीभाव जागृत ठेवतो आहोत असे म्हणायला हरकत नाही. पूजनीय श्री पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या स्वाध्याय परिवाराबद्दल आपणास जर माहिती असेल तर या परिवाराचे एक घोषवाक्य आहे, ते असे: योगेश्वर इज द हेड ऑफ दिस हाऊस, अनसीन गेस्ट ॲट एव्हरी मील, सायलेंट लिसनर टू एव्हरी कॉन्व्हर्सेशन. अनुवादाचे थोडे स्वातंत्र्य घेऊन असे म्हणता येईल की योगेश्वर या शरीराचा स्वामी आहे. आपल्या प्रत्येक उपभोगाचे तो साक्षीभावाने निरीक्षण करतो. आपल्या मनामध्ये येणारा प्रत्येक विचार, आपल्या मुखावाटे बाहेर पडणारा प्रत्येक शब्द तो शांतपणे ऐकून घेतो. गोएंका गुरुजींनी विपश्यना पद्धती सांगितली. त्या विपश्यना पद्धतीमध्ये साक्षीभावाबद्दल खूप काही सांगितले आहे. योगदासांनी देखील विपश्यना म्हणजे विशेष पद्धतीने आपल्या घडामोडींकडे पाहणे असे छानसे लिहिले आहे. गीतेच्या 9व्या अध्यायात श्लोक क्रमांक 18 मध्ये भगवंत श्री म्हणतात, गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृत. इथे साक्षीचा अर्थ शुभ अशुभ पाहणारा आत्मा असा आहे. हा साक्षीभाव आपण जोपासला तर आपल्याकडून करून घेणारा तो आहे असे जाणवेल आणि साहजिकच आपल्या हातून अयोगिक असे काहीही न घडता आपली योगधामाकडील वाटचाल अधिक जोमाने होईल. परंतु हा साक्षीभाव जर आपण मनाच्या कह्यात जाऊन दडपला तर पुनरपि जननम पुनरपि मरणम हे काही वेगळे सांगायला नको. हे योगेश्वराचे सुंदर नाव संपन्न जीवनाच्या राजमार्गावर आपणास आणून सोडते. हरिओम.